नमस्कार, मी रुपाली अविनाश गयाळी, राहणार वायफळ, तालुका जत, जिल्हा सांगली. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसूद फाउंडेशन आयोजित काव्य लेखन स्पर्धेमधील 15 ते 30 वयोगटातील मी स्पर्धक. जगात जातीभेद, लिंगभेद तसेच धर्मभेद जुगारून कष्ट हेच परमेश्वर मानणारे, तसेच त्यांच्याच नावात बसव म्हणजे ब म्हणजे बंधुत्व, स म्हणजे समता व म्हणजे विवेक असणाऱ्या माझ्या या गुरूंना वंदन करून मी माझ्या कवितेला सुरुवात करते. माझ्या कवितेचे नाव आहे नाजूकच राहायचं असतं, नाजूकच राहायचं असतं. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. म्हणून आम्हीही तशाच राहिलो. म्हणूनच आज प्रत्येक माणसातला रावण जागा होतोय. या सर्वांस कोण कारणीभूत? हे तुमचं आमचं बोलणं. आता बाई मुलीच बदलल्या आहेत, हेच असतं टोमणं. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. संस्कृतीच्या नावाखाली अंग आम्ही झाकतो. संस्कृतीच्या नावाखाली अंग आम्ही झाकतो. मग रस्त्याने एकटी पोरगी जात असताना तुमचा वंशाचा दिवा शिट्टी का बरं मारतो? आता कुठे जाते हो तुमची संस्कृती? का फक्त साऱ्या गोष्टींची फक्त मुलींनाच असते जबरदस्ती? सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. सगळेच बोलतात मोठ्याने तू हसू नको, मुलांसारखी तू बसू नको. सगळेच म्हणतात मोठ्याने तू हसू नको, मुलांसारखी तू बसू नको. आम्ही फक्त मान हलवतो. पण मन मात्र हसून खेळून स्वतंत्र जगणं प्रत्येकाच्या नजरेत शोधतं. पण मन मात्र हसून खेळून स्वतंत्र जगणं प्रत्येकाच्या मनात शोधतं. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. मुलींनी नाजूकच राहायचं असतं. नावापुरताच झालाय प्रत्येकाला स्वातंत्र्याचा हक्क. नावापुरताच झालाय प्रत्येकाला स्वातंत्र्याचा हक्क. आता वाटू लागले बहुतेक फक्त मुलांसाठीच असेल तर फक्त. आता वाटू लागले बहुतेक मुलांसाठीच असेल तर फक्त. रोजच ऐकते स्त्री पुरुष समानतेच्या भाकड कथा. रोजच ऐकते स्त्री पुरुष समानतेच्या भाकड कथा. मग अजून का होत चालली आहे स्त्री भ्रूण हत्येची कथा? सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. प्रत्येक वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असतेच किती उभी. प्रत्येक वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असतेच किती उभी. मग साध्या तिच्या आजारपणात सुद्धा तुम्ही का नाही बनवू शकत तिची छबी? मग तिच्या साध्या आजारपणात सुद्धा तुम्ही का नाही बनवू शकत तिची छबी? सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. काय नाही आता आम्हालाही कळून चुकलंय. नाजूक राहून कायच नाही चालणार. जिजा आणि सावित्री बनून जगलो तरच मानाने जगणार. सारेच म्हणायचे मुलींनी नाजूकच राहायचं असतं. धन्यवाद.